नमस्कार. अमृत महोत्सवी शरद पवार या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आणि या शेवटच्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत. या आधीच्या 2 भागांमध्ये आपण पाहिलं शरद पवार युवा नेता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री कसे झाले, त्यांचा प्रवास नेमका कसा झाला हे सगळं आपण पाहिलं. त्यांच्या आजपर्यंतच्या 55 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यात शरद पवारांना अनेक वादळांना आणि आरोपांना तोंड द्यायला लागलं. का नेमका मराठी माणूस दिल्लीमध्ये कमी पडला? मराठी माणसावर अन्याय झाला का? गुन्हेगारी जगताशी शरद पवारांचं नाव का जोडलं गेलं आणि खरी परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण आता या भागात जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतरच्या मागच्या कित्येक वर्षामध्ये सर्वात जास्त दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व केलेलं नेतृत्व जर असेल तर ते तुमचं आहे. 20-22 वर्ष आपण दिल्लीमध्ये आहात. त्याच्या आधी महाराष्ट्रातली जबाबदारी 4 वेळेला आणि इतर अनेक पदं, विरोधी पक्षनेत्यांपासून सर्व पदं लोकसभेत, आता आपण राज्यसभेवर. एक असं दिसतं की महाराष्ट्राला दिल्लीमध्ये रुजूच दिलं गेलं नाही, टिकूच दिलं गेलं नाही. आणि त्याच्या पुढे आजच्या तरुण पिढीचं मागे बघतानाचं एक इम्प्रेशन असं आहे की तितकी ताकद महाराष्ट्रात असताना महाराष्ट्र कुठे लॉबिंग करण्यात कमी पडला का, काही हूच दिलं नाही दिल्लीश्वरांनी? काय जनरली महाराष्ट्रात इम्प्रेशन आहे की दिल्लीची भूमिका ही महाराष्ट्राला अक्षाची आहे, पण मला तसं वाटत नाही. अजिबात मला तसं वाटत नाही. दिल्लीची असं आहे की त्याच्यात थोडीशी म्हणजे नॉर्दर्न इंडियामधली लिडरशिप ज्या पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं जाते तशा प्रकारचा अप्रोच खूप वेळेला महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडून केला जात नाही. म्हणजे त्याच्यात माझ्यावरही काही जबाबदारी असेल तर मी कबूल करू. आणि त्याचं कारण थोडीशी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्यात सभ्यता आणि सुसंस्कृतपणा जो आहे तो खूपदा कमी पडतो. आणि तिथं आत्ता एक सांगून लगेच दुसरी गोष्टी टोकाची करण्याच्या संबंधीची भूमिका ही सहसा महाराष्ट्राच्या माणसाच्यामध्ये नसते, मग ते कोणी असो. आणि त्यामुळं मी त्याचा दोष त्यांना देतो असं नाही. आपणही त्या बाबतीत तितक्या आक्रमकपणानं किंवा हे जे राजनैतिक गमती करायच्या असतात त्या सगळ्या करण्याच्यामध्ये आपली मानसिक तयारी नसते. पण महाराष्ट्रातले इतर लीडर्ससुद्धा आपल्या नंतरच्या काळात आपल्याला फॉलो करून काँग्रेसमधली जी एक फळी आली ती सुद्धा कुठेतरी दिल्लीमध्ये बसवायला कमी पडली असं वाटतं आपल्याला? नाही, असं आहे की महाराष्ट्राची जी लिडरशिप होती ना, म्हणजे पूर्वीचा काळ असा होता की मला आठवतं की आम्ही एखाद्याला सांगितलं की विधानसभेत आहे किंवा मंत्री आहे, तू लोकसभेत राहा, तर असा चेहरा करून यायचा. काय चूक झाली आमची. म्हणजे त्याच्यात दिल्लीला जायचं म्हणलं की त्याची मानसिक तयारीच नसायची. आपल्या लोकांच्यामध्ये म्हणजे जसं आम्ही बघतो दैनंदिन समाजकारणामध्ये लोक येतात, दिल्लीला मुलं भेटतात, काय मी अमुक अमुक ठिकाणी नोकरीला आहे, मग काय नाही मला महाराष्ट्रात टाका. महाराष्ट्रात टाकल्याच्यानंतर पुन्हा कधीतरी भेटतात वर्ष 2 मला माझ्या जिल्ह्यात टाका. माझ्या जिल्ह्यात टाकल्यानंतर माझ्या तालुक्यात टाका. आमच्या सगळ्यांची कुठेही जाऊन काम करण्याच्या संबंधीची भूमिका ही तेवढी नसते जी अन्य राज्यातली आहे. आणि त्याच्यामुळं साहजिकच आहे की आपण तो जो संबंध दिल्लीमध्ये जाऊन तिथं बसून कोणते तिथे जे संघर्ष असतील त्या सगळ्या संघर्षावर मात करून मग ते मार्ग कुठले असतील याचा विचार न करता, तर मार्ग कुठले असतील याचा विचार न करता हा प्रश्न ज्यावेळी येतो तिथं मराठी माणूस थांबतो. आणि त्याचा परिणाम मला असं वाटतं की तुम्ही म्हणता लोकांच्यात असं होतं की काहीतरी आकाश आहे असं मी म्हणणार नाही, पण तिथं आपण कमी पडतो. साहेब, या सगळ्या नेतृत्वाचा विषय आपण आत्ता घेतो आहोत, पण तुम्हाला अनेक टेन्शन्समधून ही सगळी नेतृत्वाची धुरा व्हायला लागली आणि सगळ्यात मोठा त्यातला भाग होता तो तुमच्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या टीकांचा. इतके आरोप आणि भडीमार मला वाटतं महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेतृत्वावर झाले नसतील. तर हे काय आहे तुमच्यामध्ये आतमध्ये की तुम्ही या सगळ्यामध्ये टिकून तो उभे राहिलातच, कोणाला त्यातला आरोपही सिद्ध करता आला नाही एकही? असं आहे की त्याच्यात मुख्य असं आहे की आरोप केले जातात त्याच्यात सत्यताच नाही याची खात्री असली तर त्याची चिंता वाटत नाही. काही वेळेला आपण निर्णय घेतो, तर निर्णय घेताना मला माहिती आहे की हा निर्णय आपल्या चौकटीमध्ये नाही, पण घ्यायचा का नाही. आता साधं उदाहरण सांगतो. गणपती विसर्जन होतं, मुख्यमंत्री मी होतो. 3 वाजेपर्यंत साधारणतः
मॉनिटर करावंच लागतं. मी काही कुणी मुख्यमंत्री असलं तर इथं काय चाललं, तिथं काय चाललं, कुठं गडबड होते, काहीतरी होतं. त्या दिवशी रात्री मला 3 वाजेपर्यंत सांगत होते की परभणीला गणपती विसर्जनात थोडं टेन्शन आहे. 3:30ला शेवटी मला सांगण्यात आलं की विसर्जित झाला. मी झोपायला गेलो. बेडरूम हलली. लक्षात आलं भूकंपासारखं काहीतरी. झोपेतनं उठलो. भूकंप खाली विचारलं अधिकाऱ्यांना, कोण माझे सिक्युरिटी. त्यांनी साहेब भूकंप झाला. लगेच फोन लावला कोयनेला, कारण भूकंप म्हणजे कोयना असे का आपल्याकडे. ते बोलले नाही, इफी सेंटर किल्लारी आहे, लातूर आहे. इफी सेंटर लातूर आहे म्हणजे लातूरला फोन लावला. एकही फोन लागेना. लक्षात आलं लाईन बिन कोलॅप झालेली दिसत. पियाला उठलं म्हणजे विमान तयार ठेवा, सकाळी 7ला तिथं पोहोचायचं. गेलो त्या ठिकाणी. मी विलासराव पदमसिंग पाटील आम्ही पोचलो. तिथून सरळ गेलो किल्लारीला. ते घरं पडलीत, फिरतं पडलीत, माणसं जखमी झालेली आहेत, वरून धोधो पाऊस पडतो आहे वगैरे वगैरे असं चित्र. तिथून पुढच्या गावी त्याच्या पुढच्या ते लक्षात आलं सगळ्या भागातल्या हा आहे. आता पहिल्यांदा जखमी लोक बाहेर काढणं, त्याच्यानंतर घरं पडली त्यांना ह्या पावसाच्या खाली कुठे शेल्टर करणं. मग एके ठिकाणी जाऊन मी बसलो. मग आणि मग फोन केले आजूबाजूच्या जिल्ह्यातले सगळे डॉक्टर पाठवा, सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या मेडिकलच्या त्या सगळ्या पाठवा. कलेक्टर्सना फोन केलं की तुमच्या जिल्ह्यात जेवढे वासे, जेवढे पत्रे हे असतील ते ताबडतोब घ्या, त्याचं पेमेंट नंतर बघू, आणि त्याला टेम्पररी शेड या ठिकाणी करायचे आहेत. मग ते ह्या सगळ्या गोष्टी सामान सगळे घेऊन आले 2 दिवसात. आणि 8 दिवसात आम्ही त्या ठिकाणी टेम्पररी शेल्टरचं काम सुरू केलं. आता त्यानंतर पुढं कधीतरी अशी चर्चा आली की या 7 जिल्ह्यामध्ये पत्रे आणले, टेंडर मागवलं नव्हतं. खरं आहे. इथं फिरतं पडलेली आहेत, घरं पडलेली आहेत, लोक पावसात आहेत, तर मी कुठं टेंडर मागत बसू. 15 दिवसाची नोटीस द्या आणि हे करू. केलं आणले नाही. झाला आरोप त्याच्यामध्ये. मला काही ते चिंता नव्हती. सुदैवानं ते पुढं गेलं नाही. पण असे निर्णय खूप वेळेला घ्यावे लागतात. पण तुम्ही कधी या लोकांना आकसाने वागवल्याचं नंतर मला दिसलं नाही. म्हणजे गोपीनाथ मुंडे तुमच्यावर तुटून पडायचे, अनेक आरोप केले. गोरा खैरनारांनी ट्रकभर आरोप केले, एकही त्यातला कागद, ट्रक तर सोडाच पण कागदही दाखवले नाहीत. अण्णा हजारेंनी तुमच्याविषयी, तुमच्या मंत्रिमंडळातल्या लोकांच्या विषयी आरोप करून त्यांनी उपोषणं केली, आणखीन तुमच्याकडे निवेदनं दिली. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? कारण याच्यामध्ये असं आहे की त्याच्यामध्ये सत्यच नसते. ते खैरनार जे म्हणत होते ठगवर पुरावे देतो किंवा आणखीन काय काय जे सांगत होते त्याच्यात सत्यच नाही. तर चिंता कशाची करायची. ठीक आहे, काही वेळेस त्रास होतो, विशेषतः कुटुंबातल्या लोकांना त्रास व्हायचा. की आता माझी मुलगी शाळेत नाही यायची त्यावेळेला, ती म्हणायची बाबा लोक मला असा प्रश्न विचारतात. ती अस्वस्थता तिच्यात म्हणजे ते व्हायचं. म्हणजे असं काही तर होतं नाही असं नाही. पण आपल्याला हे माहिती आहे की ह्याच्यामध्ये सत्य नाही आणि याच्यामध्ये आपण घेतलेला निर्णय हा घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. हा घेण्याची गरज होती. आता बॉम्बेमध्ये ज्या वेळेला ते बॉम्बलाच झाले त्यावेळेला शुक्रवारी हा प्रकार झाला. तेव्हा काही झालं तर सोमवारी मला मुंबई ही नॉर्मल करायची होती. कारण माझ्या लक्षात आलं होतं की शेजारच्या देशाचा हा उद्योग आहे आणि त्यांना जगात संदेश पाठवायचा आहे की मुंबई जळते, देशाची आर्थिक राजधानी जळते, देशाच्या अर्थव्यवस्थेचे विपरीत परिणाम होतील. आणि म्हणून काय वाटेल ते झालं तर आपल्याला ते 48 तासात हे नॉर्मल करायचं. ते करण्यासाठी काही निर्णय घ्यायला लागले, घेतले. आणि शेवटी कुठं टीका झाली असेल पण जगाने त्याचं स्वागत केलं. वर्ल्ड बँकेची टीम आली, युनोची टीम आली आणि त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट कसं करायचं हे ठरवण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी देशाची नेमली. त्यामुळं काही निर्णय हे घ्यावे लागतात. ते निर्णयाचं पाठीमागे शुद्ध भावना असली आणि पर्यायी अशी स्थिती असेल, लोकहित असेल, तर त्याच्यात थोडेसे चौकट सोडून घेतलेले निर्णय सुद्धा लोक ॲक्सेप्ट करतात. पण त्यावेळी तुम्हाला असं नाही वाटलं की वाजपेयी सरकार आहे ज्यांच्या विरोधात आपण कायम लढतो, ते आपल्याला कॅबिनेट दर्जाचं एक पद देत आहेत की ज्यात देशाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा निर्णय तुमच्या कमिटीने करायचा आहे किंवा मार्गदर्शन करायचं आहे, असं नाही तुमच्या मनात विचार आला की आपण जर हे काही घेतलं तर याचा काही वेगळा प्रवाद येऊ शकेल? की वाजपेयींनी भूजच्या नंतर सगळ्या राजकीय पक्षांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये हा प्रश्न निघाल्याच्या नंतर शेवटी आपल्या देशात
या सगळ्या संकटाला सामोरं जाण्याच्यासाठी राष्ट्रीय नीती नाही आहे, यंत्रणा नाही आहे, कायदा नाही आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या येतात असं मानलं गेलं. त्याच्यात मुलायमसिंग यादव होते, त्याच्यात लालू प्रसाद होते, त्याच्यात सोनिया गांधी होत्या, त्याच्यात मी होतो, त्याच्यामध्ये वर्धन होते, त्याच्यानंतर CPMचे नेते होते, त्याच्यात सगळ्या पक्षाचे लोक. आणि त्या सुचवल्याच्या नंतर ही पॉलिसी तयार करण्याच्यासाठी कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. त्याच्यात माझं नाव सुचवलं, वाजपेयींनी नाही. सोनिया गांधींनी बाकीच्या लोकांनी माझं नाव सुचवलं. वाजपेयीचा मोठेपणा एकच आहे, म्हणजे हां ते दोन्ही तिन्ही वेळेला त्यांनी फार चांगली जबाबदारी केली, काही हरकत नाही. आणि नंतर GR काढला त्यांनी, त्याच्यात मला प्रमुख नाही केलं. वाजपेयी अध्यक्ष झाले, मला कार्याध्यक्ष केलं. फक्त मला ह्या सगळ्या कामाच्यासाठी देशाच्या बाहेर जावं लागेल, त्याच्यासाठी यंत्रणा आणि ही देण्याच्यासाठी. कारण कुठल्याही देशात जाऊन बोलायचं असेल तर काही स्टेचर पाहिजे, म्हणून त्यांनी मला कॅबिनेट रँक दिली. सर, आरोपांचा ज्या वेळेला प्रश्न निघाला आहे तुमच्यावर, अगदी थेट अंडरवर्ल्डशी, दाऊदशी संबंध असल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडून झाला. अत्यंत टोकाचे आरोप जे आहेत ते सातत्यानं होत राहिले. काय मुख्यतः त्यावेळेला मानसिकता होती, काय प्रतिक्रिया होती? असं की दाऊदच्या संबंधीचा आरोपी झाला, माझ्या सुदैवानं त्याच्यानंतर सरकार माझं गेलं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. आणि ज्या वेळेला हे आरोप करणारे मनोहर जोशी मुख्यमंत्री, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, आणि त्यामुळं त्या सगळ्या आरोपाचं वातावरण त्यांनी संबंध राज्यात तयार केल्याच्या नंतर, हातामध्ये सत्ता आल्याच्यानंतर, त्या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये संबंध राज्याची सत्ता गृहमंत्रालय हातात असतानासुद्धा त्यांना काही ह्याच्यामध्ये काही हाताला लागले नाही. इनफॅक्ट काही लोकांनी खाजगी नंतर सांगितलं, काहींनी जाहीरपणे सांगितलं की निवडणुकीच्यासाठी आम्ही वातावरण तयार केलं होतं, याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं. आणखीन त्याच्यामध्ये थोडीशी एक गोष्ट अशी होती की ज्यावेळी मुंबईचा बॉम्बलास्ट झाले ओळीनी, त्यावेळेला त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचं एक अधिवेशन हे दिल्लीच्या जवळ सूरजकुंड किंवा असं काहीतरी एरिया आहे, त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि तिथं मला प्रश्न विचारला, नरसिंहराव प्रधानमंत्री होते, तर मला प्रश्न विचारला गेला की हे काय आहे, कसा स्फोट झाला, काय झालं, कोण लोक आहेत, काय आहेत. तर त्याच्यात मला काही गोष्टी त्या ठिकाणी सांगायला लागल्या आणि एकदा काहीतरी देशाच्या समोर याव्यात असं म्हणून मी सांगितलं. त्याच्यात मुंबईच्या पोलिसांनी अतिशय थोड्या काळामध्ये ह्याच्यात संबंधित असलेल्या लोकांचा ट्रेस केला, शोध घेतला आणि काही लोकांना अटकही केली. आणि त्याच्यातनं असं दिसतं की शेजारच्या देशाचा ह्याच्यात डायरेक्टली हात आहे. तर कोणतरी प्रश्न विचारला, कशावर नव्हतं. म्हणजे जी मुलं गेली इथनं, 15-16 मुलं भारताच्या बाहेर पाठवली गेली, ज्यांना बॉम्बब्लास्ट कसा करायचा वगैरे प्रथम शिक्षण देण्यात आलं 2-3 आठवड्याचं. त्या मुलांच्या पकडल्याच्या नंतर त्यांचे पासपोर्ट जेव्हा हाताशी आले पोलिसांच्या, त्या पासपोर्टवर डिपार्चर बॉम्बेचा शिक्का आहे, अरावेल दुबईचा त्या दिवशीचा शिक्का आहे, 2 दिवसांनी डिपार्चर दुबईचा शिक्का आहे आणि 3 आठवड्यांनी अरायवल दुबईचा शिक्का आहे. 2 दिवसांनी डिपार्चर दुबईचा शिक्का वाढल्याच्या नंतर 3 आठवड्याचे लोक कुठे होते? ते काय हवेत तर राहू शकत नाहीत, कुठेतरी उतरले असणार. आणि असा कोणता देश आहे की त्यांना उतरवताना अरायवलचा स्टॅम्प न मारता आणि डिपार्चरचा स्टॅम्प न मारता तिथं राहून देतात? हा देश दुसरा कुठला असू शकत नाही आपला शेजारचा मित्र असल्याशिवाय, असं माझी शंका होती. त्यावेळेला त्या देशाच्या पाकिस्तानचा एका कमिशनर, काय ते हाय कमिशनर किंवा तत्समनी विधान केलं की शरद पवारांचे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्राच्या अंडरवर्ल्डचे संबंध आहेत, हे जगजाहीर आहे आणि त्यामुळेच ते आमच्यावर असे आरोप करतात. ते हे बोलल्याच्या नंतर त्याची चर्चा आणखीन झाली. त्याच्या आधी एक गोष्ट झाली होती
की एक पत्रकार बहुतेक नवभारत टाईम्सचा वर्तमानपत्र माझ्या लक्षात नाही, मुंबईचा, दिल्लीमध्ये आपल्या ह्या दुबईला गेलो होता. आणि ते दाऊद इब्राहिमचा भाऊ कुणी तिथं होता, त्याची मुलाखत त्यांनी घेतली. त्यांनी मुलाखत घेतल्याच्या नंतर दाऊद इब्राहिमचे वडील मुंबई पोलीसमध्ये कॉन्स्टेबल होते. ते कोकणातल्या कुठल्या तरी गावचे, खेड तालुक्यातले, मराठी म्हणजे असं पार्श्वभूमी असलेलं. तर तो जो भाऊ होता त्याला त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही इथे देश सोडून राहताय वगैरे वगैरे. ते नाही म्हणजे आमच्या आरोप खूप आहेत, आम्हाला उगीच अडकवायचा प्रयत्न करतायत वगैरे वगैरे, त्यामुळे नाईलाज आहे. आम्हाला मुंबईबद्दल प्रेम आहे, आम्हाला भारताबद्दल प्रेम आहे, आम्हाला कोकणाबद्दल आस्था आहे, पण आमचा जन्म तिकडे झालेला आहे, पण वगैरे वगैरे. त्या पत्रकाराने त्याला प्रश्न विचारले, शरद पवार को जानते हैं क्या? उनको कौन नहीं जानते, वो तो राज्य के मुख्यमंत्री, सब जानते महाराष्ट्र में उनको. विषय तिथे संपला. लोकसभेमध्ये बहुतेक, पुन्हा शब्द बहुतेक मी वापरतोय, राम नाईकांनी हा प्रश्न काढला. आणि राम नाईकांनी की हे असं असं नवभारतच्या पत्रकाराला तिथलं दाऊद इब्राहिमचा भाऊ म्हणतो उनको कोण नाही जानते. याचा अर्थ काय याची चौकशी झाली पाहिजे त्यांनी मागणी केली. असं एक एक सुरू झालं. असं आहे की उद्या कोण नाही जानते म्हणणं ते एखाद्या गुन्हेगाराला, आता हा कोण आहे, आता इथं परवा पकडून आणलं तो राजन. आता राजन त्याच्या नावावरनं तो मराठी दिसतो, त्याला उद्याच्याला महाराष्ट्रातल्या 4 महत्त्वाच्या लोकांची नावं विचारली तर तो एखादं म्हणू शकतो ना, कोण नाही म्हणते ते आम्ही ऐकलेलं नाव. याचा अर्थ काही संबंध आहे असं नाही. पण त्याच्यातून त्याच वेळेनंतर निवडणुकीचं वातावरण होतं, त्याच वेळेला एनरॉनसारखं एक कॉन्ट्रॉवर्सी झाली, त्याच वेळेला ही एक कॉन्ट्रॉवर्सी, आणि त्यामुळे सवन निवडणुकीचा थस्त मग गोपीनाथ मुंडे असतील, मनोज जोशी असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांनी दाऊद 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 हा केला. मला माहीत होतं 100% ही असत्य गोष्ट आहे. आज ना उद्या या सगळ्या गोष्टी पुढे नंतर येतील आणि हे खऱ्याने ठरतील. आता कोणी म्हणत नाही. आता दिल्लीचंही राज्य त्यांच्या हातात आहे, राज्याचंही सत्य त्यांच्या हातात आहे. मग आता का नाही कुणी त्याच्यात जर काही सत्य असेल तर. तात्पर्य हे निवडणुकीच्या काळामध्ये आणि राजकारणामध्ये एकमेकाच्या विरुद्ध बदनाम करण्याच्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या असतात, त्याचा हा नमुना आहे. आणि ह्याच्यात तत्वसुद्धा सत्य नाही म्हणून मी कधी ह्याबद्दलचं चिंताग्रस्त कधी झालो नाही. असं एक बोललं जातं साहेब की इथे जे आपल्या बॉम्बलास्ट झाले त्यावेळेला आपण संरक्षण मंत्री होतात. बॉम्ब ब्लास्ट नाही, त्यावेळेला मला पाठवलं दंगल त्यावेळेला आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला इकडे पाठवण्यात आलं. या गोष्टीत किती तथ्य? खरं आहे. कारण असं आहे की पहिली दंगल झाली आणि त्याच्यानंतर मी या ठिकाणी बघून गेलो. मला त्यावेळेला मी यायला तयार नव्हतो. त्यावेळी मला नरसिंहरावांनी सांगितलं नाही तुम्ही जावा. त्यावेळी सुधाकरराव मुख्यमंत्री होते आणि इथं आल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की नेतृत्व करणारे 2 लोक असले तर तो कारभार नीट होत नाही. आणि म्हणून नेतृत्व करायची जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्याकडे असेल तर त्यांच्यात आपण हस्तक्षेप करणं शक्य योग्य नाही. म्हणून मी परत आलो. परत आल्याच्यानंतर दंगल 2 स्टेजमध्ये झाली. एकदा ताबडतोब झाली तर बाबरी मस्जिदच्या नंतर मध्ये काही 8 दिवस गेले पुन्हा ते पेटलं. आणि ते पुन्हा पेटल्याच्या नंतर मग ते ज्या झालं त्यावेळी मला नरसिंहरावनी आणि NKP साळवेंनी बोलून घेतलं नरसिंहरावांच्या घरी सकाळी 9:30-10 वाजता नरसिंहरावनी, आणि तुम्ही जावं असं सांगितलं. मी नाही म्हणून सांगितलं. कसे परिणाम होतात, इंटरनॅशनल मुंबई पेटल्याचे किती दुष्परिणाम आहेत, देशाच्या इकॉनॉमी किती वाईट परिणाम आहेत वगैरे वगैरे वगैरे. ती आमची 9:45ला जी चर्चा सुरू झाली ती संध्याकाळी 5 वाजता होती. ते तितकंसं खरं कारण होतं असं वाटतं तुम्हाला त्यावेळेला? असू शकेल त्यावेळेला. कारण असं आहे की ही गोष्ट खरी मुंबई पेटलेली होती. त्याच्यात फक्त एकच आहे की त्याने मला एकच सांगितलं होतं की तुम्ही जा, नॉर्मलसी करा आणि 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी परत या. ती नॉर्मलसी केली पण परत या हा रस्ता मला कधी पुन्हा दिसला नाही.
हो, 93ला जे बॉम्बलास्ट झाले त्यानंतर तुम्ही जसं म्हटलात की आर्थिक राजधानी मुंबई जी होती, शेअर मार्केट हे तातडीनं सुरू व्हावं या दृष्टीने तुम्ही विशेष असे प्रयत्न केले होते, कारण इंटरनॅशनल एक सिग्नल पाठवायचा होता की फायनान्शियली स्टेबल आहे सगळं स्टेबल आहे. तर कशा स्वरूपामध्ये तुम्ही शेअर मार्केट हे कार्यान्वित व्हावं यासाठी कसं असतं, शेअर मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाचे टेलिफोन लाईन ही फार महत्त्वाची असते, कारण तिथं फोनवर बऱ्याचशा गोष्टी जगाशी बोलायच्या असतात. आणि आकडा माझ्या लक्षात नाही, पण 8-9 हजार लाईन टेलिफोनच्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. आणि त्यावेळेला मी डिफेन्स मिनिस्ट्रीची मदत घेऊन त्या काही झालं तरी टेलिकॉम डिपार्टमेंट आणि डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये कम्युनिकेशन विंग आहे त्यांची मदत घेऊन त्यांना सांगितलं काय वाटेल ते झालं चालेल, मला सोमवारी सकाळी सगळ्या लाईन एस्टॅब्लिश झाल्या पाहिजेत. आणि त्या झाल्या. तर 10 वाजता तिथं स्टॉक मार्केट जे सुरू होतं 10-11 वाजता त्या वेळेवर सुरू झालं. आणि त्यांनी जगात संदेश गेला की एव्हरीथिंग इज नॉर्मल. त्यावेळेला डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये सायंटिफिक ॲडवायझर टू डिफेन्स मिनिस्टर ही जी पोस्ट असते त्या पोस्टवर कलाम साहेब होते. आणि कलाम साहेबांनी त्याच्यामध्ये त्यांना मी लगेच फोन केला की हे मला पाहिजे. आणि त्यांनी 7 कन्सल्टेशन केलं, सगळे लोक एकत्रित केले, डिफेन्स प्रोडक्शनमधले लोक वाटलं आणि हे ताकदीक करून दिलं, कारण त्याची गरज होती. कारण मुंबई कसं आहे, माझा इतक्या वर्षाचा मुंबईचा अनुभव असा आहे की प्रत्येक शहराची काही सायकॉलॉजी असते. माझ्या मते मुंबईची सायकॉलॉजी अशी आहे की मुंबईत दंगली झाल्या, काही झालं, गडबड झाली, मुंबईकर घरातनं बाहेर कधी पडायचा विचार करतो. सकाळी आरेची दुधाची गाडी दिसली, लोकल चालू आहे, BSTची बस चालू आहे, ह्या 3 गोष्टी लोकल आणि BSTची बस रस्त्यावर दिसली की मुंबईच्या माणसाला कॉन्फिडन्स येतो, तो बाहेर पडतो. त्यामुळं मी ज्यावेळेला ह्या दंगली झाल्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर पहिल्या मी ह्या 3 गोष्टी करायचा प्रयत्न केले. ही नॉर्मलचे हे केल्याच्यानंतर मला शहर नॉर्मल झालेली दिसतं. ही करण्याची गरज या गावाची ही सायकी आहे. सर, जितकी आर्थिक जाण तुम्हाला राजकारणात राहून होती ती फक्त अर्थकारणापुरतीच नाही, तर साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचा जो वावर आहे तो तितकाच अभ्यासपूर्ण असा जाणवतो. अनेक राजकारण्यांमध्ये तितकी प्रगल्भता ही या इतर क्षेत्रांची दिसत नाही. या क्षेत्रांचं जास्तीत जास्त ज्ञान घ्यावं यासाठी म्हणून काय विशेष असे प्रयत्न केलेत की त्यातली आवड ही त्या वातावरणात निर्माण होत गेली? 2 गोष्टी. याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनात कोणाला तरी फॉलो करतो, ते जाहीरपणाने करू किंवा काही आपल्या मनात असते. आणि ते मी फॉलो करत होतो यशवंतराव चव्हाणांना. आणि यशवंतराव चव्हाणांचं या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड त्यांचा सलोखा होता, संपर्क होता, वाचन होतं. म्हणजे यशवंतराव चव्हाण ज्यावेळी गेले त्याच्यानंतर त्यांनी काही मृत्यूपत्र लिहून ठेवलं आणि काय काय गोष्टी करायच्या म्हणून सांगितलेल्या होत्या. त्या करण्याच्यासाठी जेव्हा आम्ही लोक कामाला लागलो त्यावेळेला त्यांचं समान प्रॉपर्टी विफर्टी हे घेऊन पुढं काही करायचं होतं. त्यांनी जे सांगितलेलं ते करण्याच्यासाठी जेव्हा आम्ही ह्याला गेलो दिल्लीमध्ये, त्यांचं घर रिक्त करून घेतलं, काय मिळालं आम्हाला? 5,000 ग्रंथ मिळाले, बाकी काही मिळालं नाही. बँकेमध्ये 27,000 रुपये मिळाले. आणि पुण्याला उरळी कांचनचं जवळ काहीतरी 10 एकर शेती मिळाली. हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, देशाचा संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, त्याच्यानंतर आणखीन कुठलंच एक खात होतं, डिफेन्स, फॉरेन, फायनान्स, होम. या म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या 4 खाती इतकी वर्ष सांभाळलेली. आणि त्याच्याकडे काय 27,000 रुपये. कोणाच्या तुमच्या अकाउंटमध्ये त्याच्यापेक्षा पैसे असतील, कारण त्यावेळेचा पगार आणि आजच्या पगारात फरक आहे. त्यावेळेस पगारच खासदाराला किंवा मंत्र्याला 8-9 हजाराच्या आत होता. आणि त्यामुळे साहजिकच आहेत. तर ती या व्यक्तीचं आम्ही सतत फॉलो केल्यामुळं आणि त्यांचं ग्रंथप्रेम
ह्याच्यामुळे कधीकधी त्यांच्याशी जेव्हा वेळ असायचा तेव्हा ती पुस्तकावर चर्चा करायची आणि पुस्तकावर चर्चा करायची असल्यामुळे आपणही थोडं वाचलं पाहिजे. नाही तर त्या चर्चेत तो एक भाग होता आणि नंतर कल्टिवेट झाली, आवड झाली. त्या आवडीतून साहजिकच मग या सगळ्या क्षेत्राकडे बघायचा दृष्टिकोन एक आपोआप तयार होतो. तुम्ही वाचता, संपर्क करता. व्यक्तिगत माझा एक असा दृष्टिकोन राहिलेला आहे, ज्या गोष्टीत मला फारशी माहिती नाही त्या क्षेत्रात त्या विषयाच्या संबंधीचा जो जाणकार असेल त्याच्यासमोर विद्यार्थ्यासारखं जाऊन बसायचं, इश्यूज रेज करायचे आणि त्याला ऐकायचं. तुम्हाला सांगतो श्रवणभक्तीसुद्धा तुम्हाला खूप काहीतरी देऊन जाते. म्हणजे मला आठवतं मी संरक्षण मंत्री झालो. आता खरं सांगायचं म्हणजे मला रँक्स माहीत नव्हते. कर्नल मोठा का लेफ्टनंट जनरल मोठा का लेफ्टनंट जनरल मोठा का आणखीन कोण मोठा, ह्या फक्त आपल्याला खाली सेकंड लेफ्टनंट कॅप्टन कर्नल एवढंच माहीत असतं. त्याच्यावरच्यामधले तर ही खात्याची जबाबदारी घेतल्याच्यानंतर मी केलं काय, मी कोल्हापूरला जनरल SP थोरात होते. त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही मला एक दिवस पाहिजे, दिल्लीत या किंवा मुंबईत मी येतो. ते येतो म्हणजे दिल्लीत. मी सकाळी 9ला त्यांच्यावर बसलो ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. जस्ट टू अंडरस्टँड. आणि तो माणूस असा होता की त्यांनी भारताच्या लष्करामध्ये प्रचंड कॉन्ट्रिब्युशन केलेली व्यक्ती होती आणि कशाची अपेक्षा न करणारी. आणि त्यामुळं अशा लोकांच्यावर बसणं, सुसंवाद करणं, ऐकून घेणं हे सुद्धा म्हणजे आपल्याला एक प्रकारचं हे करणारच असतं. म्हणून त्या सगळ्या गोष्टी यशवंतरावांच्याकडून आम्ही लोक शिकलो. तुम्ही आता संरक्षण खात्याचा विषय काढला म्हणून तुमचे 2 लँडमार्क डिसिजन्स मनात पटकन येतात. एक तर संरक्षण खात्यामध्ये महिलांना वाव देणं आणि त्यांना रँक्स देणं, आणि त्याचबरोबर महिलांचा विषय निघाला म्हणून महाराष्ट्रामध्ये महिला आरक्षण राजकारणामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, हे तुमचे निर्णय तुमच्या संपूर्ण करिअरमध्ये 2 लँडमार्क डिसिजन्स मानले जातात. महिलांच्या बाबतीतला तुमचा दृष्टिकोन जो बऱ्याच राजकीय पक्षांना आजही ठेवता आलेला नाही आहे, तो तुम्ही महाराष्ट्रातच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रुजवलात. काय तुमची भूमिका होती? असं मी जगात फिरलेलो आहे आणि विशेषतः संरक्षण मंत्री असताना मी अनेक ठिकाणी बघितलं. कारण डिफेन्स मिनिस्टर कुठेही गेला ऑफिशियल व्हिजिटवर तर एअरपोर्टवरच त्याला सॅल्यूट असतो. मी अमेरिकेत बघितलं, मी मलेशियाचं उदाहरण मी देतो आहे कारण त्यामुळे एकदम लहान देश. अमेरिकेत बघितलं, मलेशियात बघितलं, आणखीन काही देशामध्ये बघितलं की त्या ठिकाणीच्या परेडला 25%, 30%, 40% मुली होत्या. मी फ्रान्समध्ये बघितलं किंवा त्या ठिकाणी 7 युद्धनौका आणि या सगळ्यावर काम करणाऱ्या मुली होत्या. रशियामध्ये मुली होत्या. माझ्या डोक्यात एक नेहमी गोष्ट बघायची की जगात सगळीकडे ह्या जर मुली जबाबदारी घेतात ते भारतीय मुली का घेऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट एक माझ्या मनात पक्की बसलेली आहे की जगात ज्या देशामध्ये मुलींना किंवा महिलांना समान संधी मिळाली, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करण्याच्यासाठी समाज त्यांच्या बरोबर राहतो, ते देश पुढे गेलेले आहेत. जिथं दारिद्र्य आहे, मागासलेपणा आहे, त्या देशामध्ये स्त्रियांना संधी नाही आहे. तुम्ही बघा आज गरिबी कुठे आहे? नेपाळमध्ये गरिबी आहे, भारतामध्ये गरिबी होती, नंतर तिथं बदलते. बांगलादेशमध्ये गरिबी अजून आहे. जरी नेतृत्व महिलाकडे असलं तरी समाज अजून महिलांना तितक्या पद्धतीने वागायला तिथं तयार नाही. श्रीलंकेमध्ये होतं, बर्मामध्ये होतं. जे मागासलेले देश आहेत तिथं स्त्रियांना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलेलं नाही. जगातले जे जर्मनी, जपान यांच्यासारखे सगळे देश पुढे आहेत तिथं स्त्री सगळ्या गोष्टी महत्त्वाची करते. आणि म्हणून हा निर्णय मला आठवत आहे ज्यावेळेला डिफेन्समध्ये हा निर्णय घ्यायचा, आमच्याकडे एक पद्धत असते, दर सोमवारी 9 वाजता संरक्षण मंत्र्याच्या ऑफिसमध्ये डिफेन्स सेक्रेटरी, डिफेन्स प्रोडक्शन सेक्रेटरी, आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ, होम सेक्रेटरी आणि देशाचा इंटेलिजन्सचा प्रमुख अशी एक बैठक असते. आणि मग त्याच्यात रिव्ह्यू घेतात सकाळी 9 वाजता. चायनीज बॉर्डरवर काय परिस्थिती आहे, पाकिस्तान बॉर्डरवर काय, समुद्रामध्ये काय, वगैरे वगैरे वगैरे. आणि मग डिफेन्स मिनिस्टर त्यांना डिरेक्शन देत असतात. तसंच एका मीटिंगमध्ये एक वर्षासामान्याने मी सांगितलं किंवा
मी जगात सगळीकडे बघतो मुली त्या ठिकाणी सैन्य दलात आहेत. आपल्याकडे का विषय नको विचार करायला. सगळ्यांनी तिघांनी विरोध केला. म्हणजे मी एकदम ॲक्सेप्ट करत नाही, तुम्ही विचार करा, मी तुम्हाला 1 महिना देतो. 1 महिन्याच्या नंतरच्या बैठकीमध्ये पुन्हा विषय काढला. ते म्हणजे आम्ही विचार केला आहे, हे शक्य नाही आहे. पुन्हा मी म्हटलं की 1 महिना देतो आणि नंतर म्हणजे याचा आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. तर पुन्हा आल्याच्या नंतर 2 महिन्यांनी त्या तिघांनी विरोध केला. शेवटी मी त्यांना सांगितलं की देशातल्या जनतेनं लोकशाहीच्या माध्यमाने निर्णय घेण्याचा अधिकार मला दिलेला आहे आणि त्यामुळे माझा डिसिजन असा आहे, सेक्रेटरीनं म्हटलं लिहा तुम्ही, की इथून पुढे 11 का 12% ही रिझर्वेशन मुलींना तिन्ही फोर्सेसमध्ये येईल आणि त्याच्यासाठी आत्तापासून प्रिपरेशन करा, ट्रेनिंगची वगैरे. मला वाटतं त्या तुमच्या निर्णयानंतर आज फायटर पायलट सुद्धा महिला असू नाही, शकते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती की भारतीय वायुदलाचे जे इश्यूज होते त्याच्यामध्ये हा एक इश्यू होता की ॲक्सिडेंट रेट ॲज कम्पेअर टू अदर कंट्री आपला जास्त होता. म्हणजे समजा 100 विमानं उडाली एका महिन्यामध्ये आणि प्रत्येक साधारणतः एका महिन्याचं उड्डाणाचा काळ एक साधारणतः 50 तास असेल, 7 तास. तर अशा या 100 गुणिले 50 तास याच्यामध्ये विमानात बिघाड, ॲक्सिडेंट ह्याचं एक नोंद केली जाते. ॲक्सिडेंट रेट त्याला म्हणतात. तो ॲक्सिडेंट आपला जास्त येत होता. आता मला सर्व्हिस चीफ सांगतात की या मुली पायलट झाल्याच्यापासून ॲक्सिडेंट रेट कमी झाला आणि त्याचं कारण साधी गोष्ट अशी आहे की आता आपण सगळे पुरुष आहोत. आपल्यात आणि आपल्या घरातल्या मुलींच्यात बायकांच्यात एक फरक आहे की आपण बघतो की बायकांचं लक्ष बारकाईने असतं. आता समजा ती भाजी चिरायला बसली, तिचं लक्ष इकडे तिकडे गेलं तर तिचं बोट कापेल. त्यामुळे ती भाजी चिरताना बोटाकडे लक्ष देऊनच करते. आपण बघतो तिच्याकडे जर समजा स्टोववर किंवा शेगडीवर किंवा तव्यावर काहीतरी ठेवलं तर ते उतू जाणार नाही याची काळजी ती घेते. तिथपर्यंत तिचं लक्ष असतं. ती कधी कारण तिचं बारकाईने लक्ष तिचं असतं. कारण ते जर गेलं तर एक तर तिला वाजेल किंवा घरातले एक चांगली मौल्यवान गोष्ट तिचं वाया जाईल आणि त्यामुळे स्वतःलाही उर्जव होऊ नये किंवा कुटुंबाचं नुकसान होऊ नये याच्याकडे तिचं सातत्याने लक्ष असतं. त्यामुळे साधारणतः स्त्रीचा जात्या स्वभाव बारकाईने लक्ष केंद्रित करण्याचा असतो आणि आपल्या लोकांचा सांगितलेलं काम सोडून इतर ठिकाणी लक्ष देण्याचा स्वभाव असतो. तिकडं काय चाललं आहे, इकडे काय चाललं आहे, म्हणजे आपलं काम चाललं आहे एक, पण आपण 50 गोष्टी एका वेळी करतो. हा एक स्वभाव फरक आहे. तो बघितल्याच्या नंतर ॲक्सिडेंट कमी होणारच. कारण त्या विमानाचं वैमानिक म्हणून ती बसल्यावर तिचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण तिथं त्याच्यावर असतं. आणि म्हणून यंदा मला सगळ्यात गंमत वाटली किंवा बरं वाटलं, 26 जानेवारीची यंदाच्या परेडचं नेतृत्व एका महिला अधिकाऱ्यांनी केलं होतं. योगायोगाने आपण जेव्हा भारत देशाचे संरक्षण मंत्री होतात त्यावेळेला मी भारतीय माहिती सेवेमध्ये होतो, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस IIS मध्ये, आणि दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये मी आपल्याला त्यावेळेला बघितलेलं होतं. या निर्णयाबरोबरच एकदा किंवा दोनदा माझ्या माहितीप्रमाणे अशी वेळ आली होती की भारताला पाकिस्तानबद्दलचा स्टँड किती कणखर घ्यावा याच्याबद्दल चर्चा आपल्या काळात चालू होती. त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, आपण त्यावेळेला संरक्षण मंत्री म्हणून काम केलेलं आहे. प्रत्येक वेळेला असा एक प्रवाद जनतेमध्ये असतो की नाही, आता लढाईची वेळ आलेली आहे, आता पाकिस्तानबद्दल काहीतरी निर्णय घ्यायलाच पाहिजे. पण ही इंटरनॅशनल डिप्लोमसी किंवा डिफेन्स डिप्लोमसी ही सर्वसामान्यांच्या रोजच्या संपर्काबाहेरची असते, त्यांना ती माहिती नसते. संरक्षण मंत्री म्हणून आपल्या काळातल्या अनुभवाविषयी आपण काय सांगाल? या देशाविषयी भारताचे संबंध कसे राहिले होते आणि कसे राहायला हवेत? असं आहे की सगळ्या शेजाऱ्यांशी संबंध आपल्याला चांगले ठेवायचे होते, त्याच्याबद्दल काही वाद नाही. असे प्रसंग येतात आणि त्यावेळेला काही भूमिकाही घ्यावी लागते. मला आठवतं त्यावेळेला माझ्या एका स्टेटमेंटने वाद झाला होता इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये की ज्यावेळेला पाकिस्तानने अतिरेकीपणा केला 2-3 गोष्टी, त्या शेवटी मला प्रश्न विचारला तर मी एवढंच सांगितलं की आता वेळ अशी आलेली आहे की आशिया खंडाचा नकाशा मला बदलावा लागेल.
इंडिया इज केपेबल टू चेंज द मॅप ऑफ दिस असं असतात. म्हणजे नकाशावरून एक देश जाईल याचा अर्थ काय व्हायचा तो समजलं. त्याच्यावरून ती काय झाली ॲप्रिसिएशनही झालं. प्रसंग असे येतात. पण आता कसं आहे, आज कोणीतरी युद्ध करण्याच्या दोघंही परिस्थितीत असं मला वाटत नाही. आणि त्याचं मुख्य कारण आण्विक शक्ती दोघांच्याकडे आहे. त्या आण्विक शक्तीचा कुणीही उपयोग केला तर बेचिराख होण्याच्या संबंधीची स्थिती दोघांची होईल याच्याबद्दल कोणाला शंका नाही. आणि त्यामुळं अतिशय अतिरेकी कुठेतरी लिडरशिप असली तरच या प्रकारचा निर्णय घेईल, नाही तर तो निर्णय घेण्याची भूमिका आज तरी कोणी घेईल असं मला वाटत नाही. हे जे आत्ता चाललं आहे हे म्हणजे काही अतिरेक्यांना मदत कर किंवा हे लो कॉस्ट वॉर म्हणतात त्याला, हे लो कॉस्ट इतरांना हे करून ह्या गोष्टी चालतात. आता काही गोष्टी बाहेर बोलता येत नाही, पण ह्या फक्त एका बाजून चालतात असं नाही. सर, मुख्यतः 26/11 आज 7 वर्ष पूर्ण होत आहेत 26/11 मुंबईवरच्या हल्ल्याला. त्या काळात केंद्रात सरकार होतं UPAचं, तुम्ही जवळून त्या सरकारचे सहभागी होतात. त्यावेळी पाकिस्तानवर हल्ला करावा अशी एक मानसिकता जी आहे ती भारत सरकारची झाली होती, अशी एक मानसिक चर्चा आहे. तर खरंच अशी परिस्थिती होती? हे म्हणजे हल्ला करावा अशा प्रकारची गोष्ट होती. म्हणजे अस्वस्थता होती, संताप होता. त्याबरोबरच आपल्याला करेक्टिव्ह मेजर्स घेतले पाहिजेत हाही भाग होता. म्हणजे इतक्या लांबून समुद्राच्या मार्गे कोणी येऊ शकतं व त्यांचा जो रूट होता तो गुजरातच्या बॉर्डरवर नाही होता आणि तो आपल्या नजरेत येऊ नये याच्यात आपलीही काही कमतरता आहे. तिथं करेक्टिव्ह मेजर्स घेतले पाहिजेत हाही विचार त्याच्यामध्ये होता. जे घडलं त्याच्याबद्दलचा राग होता, त्याच्याबद्दल वाद नाही. पण राग होता त्याच्यामध्ये एवढी मोठी प्रचंड सुविधा आणि सैन्याची उपलब्ध हे असतानासुद्धा त्याला योग्य वेळी आवर घालण्याच्यासाठी काही कमतरता आल्या याची नोंद घेऊन करेक्टिव्ह मेजर्स अधिक घेतले पाहिजेत या निष्कर्षाशी शेवटी गव्हर्नमेंट त्यावेळेस पोहोचलं. पण साहेब, लोकानुनयाकरता भविष्य काळामध्ये राजकारणामध्ये अशा प्रकारच्या रिटॅलिएशनचं स्वरूप काही वेगळ्या पद्धतीने राजकारणात होऊ शकतं असं वाटतं आपल्याला? मला कोणी शहाणे राज्यकर्ते कोणी करणार नाहीत. हे करण्यात त्या देशाचं प्रचंड नुकसान होईल. नाही, पण रिटॅलिएशनचं स्वरूप दाखवून किंवा एक उत्तर देण्याकरता म्हणून त्याला मार्ग वेगळे आहेत. त्याला लो कॉस्ट वॉर आहे ना. म्हणजे तुम्ही वर्तमानपत्रात वाचतात ना, पाकिस्तानमध्ये सुद्धा काय होतं आहे, तिथेही कुठं काहीतरी हॉटेलमध्ये स्फोट झाला, इतके लोक गेले, तिथं हे झालं, तिथं झालं. आज जो आपल्याला जे त्रास देत आहेत ते त्यांनाही त्रास देत आहेत. आणि त्यामुळं तिथल्या राज्यकर्त्यांना सुद्धा त्याची झळ पोचते. ज्यावेळी इंटरनॅशनल फोरमवर बसतात, 1 to 1 चर्चा करतात, त्यावेळेला दोघांनाही या यातना आहेत. आणि त्याच्यासाठी आपण काही कलेक्टिव्ह मेजर्स घेतले पाहिजेत आणि घेतातही. लो कॉस्ट वॉरचा ज्या वेळेला आपण विषय करतोय, बलुचिस्तान ज्या स्वरूपामध्ये पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालता असा आरोप होतो, त्याच स्वरूपात पाकिस्तान भारतावर आरोप करतं की बलुचिस्तानमध्ये भारत अशाच स्वरूपामध्ये लो कॉस्ट वॉर घडवून आणतं. असं आहे की कोण करते हे मला नाही सांगता येणार आज. पण आज जे भारतात जे होतं आहे ते पाकिस्तानमध्ये सुद्धा होतं आहे आणि ते सतत होतं आहे. आताचा जो कॉन्फ्लिक्ट मला दिसतो तो अनफॉर्च्युनेटली त्याला कदाचित असं ख्रिश्चनिटी वर्सेस इस्लाम असं त्याचं स्वरूप होण्याची शक्यता ती दिसते. आणि हे जे ISIS वगैरे हे जे काही फोर्सेस आहेत त्याच्यात सहभागी होण्याच्या संबंधीचा विचार करणाऱ्या ज्या इस्लामिक तरुणांना ज्या वेळेला कुठं पकडलं जातं किंवा बोललं जातं तेव्हा त्यांच्यात एक असा बदला वगैरे अशा प्रकारची भावना होती. आणि त्याचं कारणही ते अशी कुठं कुठं काही ना काहीतरी घडलेलं असं दाखवलं जातं. त्याच्यात सत्य किती आहे किंवा चिथावणी किती दिलेली आहे हा भाग आपल्याला बघावा लागेल. पण त्याच्यात दोन्ही बाजू आहेत अशा प्रकारचा समज
दोन्ही वर्गातल्या तरुण पिढीच्यामध्ये आहे. एक योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, 2 दिवसापूर्वी आपण एक विधान केलं होतं. तेच विधान तसंच्या तसं सत्य परिस्थितीमध्ये आलं आणि ते विधान होतं आमिर खानवर जे आरोप झाले, इनटॉलरन्सचं वातावरण जे काही भोवती आहे त्याच्याकरता साहित्यिक राजीनामा देत आहेत, अनेक पद्धतीने वेगवेगळे निषेध होत आहेत. आमिर खानच्या विधानावरून जो गदारोळ उठला त्याच्यावर प्रतिक्रिया देताना आपण असं म्हणाला होतात की अशा प्रकारे इतक्या टोकाची भूमिका घेऊन आमिर खानवर रिॲक्ट होणं ही सुद्धा एका प्रकारची असहिष्णुताच आहे. आणि तेच उत्तर तशाच शब्दात आमिर खानने आपल्या पत्रात किंवा जाहीर स्टेटमेंटमध्ये दिलं आहे. आणि स्टील ही सेड की ही स्टक टू ही स्टेटमेंट. मला तुम्हाला वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये हा प्रश्न विचारायचा आहे की खरोखर आत्ता आणि तुमचे साहित्यिकांशी आणि सगळ्यांशी जवळचे संबंध आहेत, तुम्हाला काय वाटतं व्यक्तिगतरित्या की खरोखर असं वातावरण देशामध्ये आहे आणि त्याचा हा मार्ग होऊ शकतो का? त्याच्यात 2 गोष्टी आहेत. आजच्या वर्तमानपत्रात 2 गोष्टी आहेत. शरद पवारांनी एके वेळी असं सांगितलं, मला काही त्याच्यात हे बोलायचं नाही, हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न नाही. आणि नंतर ते असं बोलले, असं लगेचच्या लगेच त्यांनी आपलं स्टेटमेंट बदललं असा एक आरोप माझ्यावर आज काही लोकांनी केला आहे. गोष्ट खरी, दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. कारण तो कर्नल महाडिक याच्या घरी मी ज्यावेळी गेलो, त्याच्या कुटुंबियांना मी भेटलो, त्यावेळेला तिथं मला हा प्रश्न विचारला आमिर खानचा. तर मी म्हटलं माझ्या दृष्टीने आमिर खान हा प्रश्न नाही. या कुटुंबांना मी भेटायला, त्यांचा कुटुंब प्रमुखाची हत्या झालेली आहे आणि त्यामुळे मी त्या प्रश्नावर आता बोलत नाही. तिथं मी काय आमिर खानचं बोलू. आणि नंतर मला काल करारला विचारल्याच्या नंतर मी हे सांगितलं. 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये. अलीकडे चित्र काय दिसतं आपल्याला. आता गेल्या आठवड्यामध्ये मी आसामच्या गव्हर्नरचं एक स्टेटमेंट बघितलं. त्यांनी काय स्टेटमेंट केलं, काही देशात राहू नये किंवा मुसलमानांनी पाकिस्तानात जावं अशा वगैरे अशा अर्थाचं नसतील त्यांनी पाकिस्तानात हां, जावं. तसं असं एक स्टेटमेंट त्यांनी केलं. दादरीचा इन्सिडेंट देशाच्या समोर आहे. हा आसामच्या मुख्यमंत्र्याच्या आधी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट असं केलं. आज आणखीन एकाचं स्टेटमेंट असं आहे की जर अशा गोष्टी केल्या तर त्यांना हे करा, म्हणजे जवळपास संपवा अशा अर्थात. ही जी सतत स्टेटमेंट होत आहेत आणि त्या स्टेटमेंट देणाऱ्यांच्या पाठीशी एखाद्या राज्याचा गव्हर्नर, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री, हां एखादा दुसरा कोणतरी अतिरेकी बोलण्याच्या संबंधीचा ज्याचा लौकिक आहे, जो कुठल्या म्हणजे संस्थात्मक यंत्रणेचा कोणी घटक नाही, तर त्याच्याबद्दल लोक बोललं तर दुर्लक्ष करतील. पण जे अधिकार ज्यांच्याकडे आहे ना, अधिकारवाणीनं बोलण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते लोक ज्यावेळी हे बोलतात त्याचा अर्थ या सगळ्या प्रश्नाकडे या सवर्ण वर्गाचा बघण्याचा दृष्टिकोन हा योग्य नाही, तो चुकीचा आहे आणि तो असहिष्णू अशा प्रकारचा आहे असं निष्कर्ष काढला तर दोष देता येणार नाही. हे मध्यंतरी माझ्या वाचनात आलं की भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या अध्यक्षांनी जे अशी स्टेटमेंट करणार असे त्यांचे जे 5-6 सहकारी आहेत त्यांना बोलून काय त्यांना सांगायचं ते सांगितलं म्हणे. आणि चांगलं झालं, काही हरकत नाही, हे कंट्रोल करायचं, नियंत्रित करायचा प्रयत्न करतात. पण त्याच्यानंतर एक गव्हर्नर असं बोलतो, त्याच्यानंतर एक मुख्यमंत्री असं बोलतो, त्याच्यानंतर ते व्ही के सिंग जे लष्कराचे प्रमुख होते ते दलितांच्याबद्दल आणखीन काहीतरी स्टेटमेंट करतात. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्या समाजामध्ये एकतर लहान घटकांच्यामध्ये चिंतेचं वातावरण तयार करण्याच्यासाठी मदत करणार आहेत आणि उद्या कोणी असहिष्णुतेचं वातावरण त्याला म्हटलं तर त्याला नकार आपल्याला देता येणार नाही. दुर्दैवानं अशा गोष्टी ज्या घडायला नको त्या घडतात. मला आपल्या अखेरच्या चरणाकडे आपल्याला आणताना 2 प्रश्न 3 प्रश्न शेवटचे विचारायचे आहेत, राहवत नाही म्हणून मी विचारतो. आयुष्यभर तुम्ही एका काँग्रेस संस्कृतीशी स्वतःची बांधिलकी मानलीत. हे सोडून देऊ आपण की तुम्हाला 99 नंतर स्वतःचा वेगळा पक्ष काढावा लागला, पण तरी तोही काँग्रेसच्या विचारांशी जवळीकच राखून आपण काढलात. एक नवीन फळी उभी केली तरुणांची, त्यानिमित्ताने नवीन नेतृत्व उदयाला आलं. आज तुम्ही मूळ काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडे कसं बघता आहात? आत्ता पुन्हा राहुल गांधी वेगवेगळ्या ठिकाणी पुढे येत आहेत. याच्यानंतरच्या काळात राहुल गांधीच पक्षाची सूत्र हातात घेतील असं चित्र आपल्याला दिसतंय सगळ्यांना. तुम्ही या नेतृत्वाकडे कसं बघता? हे नेतृत्व यशस्वी ठरेल असं आपल्याला वाटतं?
येत्या काळामध्ये? असं आहे की माझं काय फारसा देशाशी व्यक्तिगत परिचय नाही आहे, आणि त्यामुळं आपण जे असेसमेंट करतो पर्सनल ते नाही. माझं जे असेसमेंट आहे, तुम्हा लोकांचं जे असेसमेंट मीडियावरनं भाषणावरनं वगैरे त्याच्यातनं 2 गोष्टी दिसतात की हा ग्रस्त सध्या कष्ट खूप करतो असं दिसतं, फिरतो सगळीकडे वगैरे वगैरे. म्हणजे सगळं फिरत असताना प्रश्न समजून कशा पद्धतीनं आपण लोकांच्या समोर आपली भूमिका मांडली पाहिजे, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की दुरुस्त करायला वाव आहे. मोदी सरकार त्यातल्या अनेक गोष्टी आम्हाला मंजूर नाहीत. आम्ही विरोधी करतो, टीकाही करतो त्याच्यामध्ये. पण प्राईम मिनिस्टर, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री किंवा ह्या मी इन्स्टिट्यूशन्स आहेत असं म्हणतो. इन्स्टिट्यूशन्सचं एक महत्त्व हे कोणीही सांभाळलं पाहिजे. हां, त्यांची धोरणं इन्स्टिट्यूशनची चुकीची असतील तर धोरणावर प्रहार करूया, पण इन्स्टिट्यूशन उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीचं काम कधी होता कामा नये. अलीकडे या नव्या पिढीतल्या लोकांच्याकडून व्यक्तिगत इतका त्याच्यावर एक कटुतेची भूमिका घेतली जाते की ती फारशी लोकांनाही पसंत पडते असं मला वाटत नाही. आणि त्याचं उदाहरण कालच आपण बंगलोरला का कुठेतरी प्रश्न विचारल्यांच्या प्रश्नाला नव्या पिढीतल्या लोकांनी काही वेगळी उत्तरं दिली. तर त्यामुळं कष्ट करतात, फिरतात, लोकांच्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करतात, शेवटी लिडरशिप अशा कष्टातूनच उभी केली जाते. पण हे सगळं करत असताना आपण या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सकडं आपण बघताना थोडी सभ्यता, सुसंस्कृत याच्यापासून फार बाजूला जाऊन चालत नसतं. आणि मला असं वाटतं की राहुल गांधी हे सुद्धा इथून पुढं जे प्रयत्न करतात त्या प्रयत्नाला जर म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्यापासून एक दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला होता सुसंस्कृतपणाचा आणि इतरांच्याबद्दलचा सन्मानाचा, तो ठेवून पुढे जाण्याच्या संबंधीची काळजी घेतली. आणि देशाच्या समोरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संबंधी क्लॅरिटी आत्मसात करून त्या पद्धतीनं निर्णय घेण्याची भूमिका घेतली. मला असं वाटतं की त्याच्यात यश येईल. पण निवड टीका टिप्पणी, हल्ला किंवा विरोधासाठी विरोध या सगळ्या गोष्टी प्रश्न सुटत असतात. आज देशासमोरचे प्रश्न साधी गोष्ट आहे. उद्या पार्लमेंटच्या समोर एक कर पद्धतीच्या संबंधी GSTचं एक बिल आहे. आम्ही लोक सरकारमध्ये होतो तर आम्ही बिल तयार केलं, आम्ही मांडलं, त्या BJPने विरोध केला. त्या विरोध करण्याच्यामध्ये पुढाकार घेतला मोदींनी, त्यामुळे ते होऊ शकलं नाही. आता मोदी सत्तेवर आल्यावर काँग्रेसने विरोध केला. आता ठीक आहे, विरोध का केला तर त्यांनी केला म्हणून आम्ही केला, फिटमफेट झाली. आता का विरोध करायचा? खरं म्हटलं तर त्यांनी विरोध गाढवपणा केला म्हणून आम्ही केला पाहिजे असं काही आवश्यकता नाही. पण हे जे निर्णय घेतले जातात मला वाटतं की हा परिपक्वतेचे निर्णय नाही आहेत. आणि म्हणून ज्याचा जनमानसावर, देशावर, देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असतील त्या ठिकाणी फॉर सेक ऑफ पॉलिटिकल अपोजिशन आपण डिसिजन घेणं हे योग्य नाही. आणि त्याच्यात किती दुरुस्त्या होतात त्याच्यावर नेतृत्वाच्या संबंधीचे सुद्धा लोक त्या नेतृत्वाच्या बाबतीत निर्णयापर्यंत येतील. साहेब, काँग्रेस नेतृत्वाबद्दल आपण बोललात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे लोक फार वेगळ्या दृष्टीने बघतायत. सुप्रियाताई, अजितदादा आणि त्यांच्याबरोबर एका नवीन नेत्यांची फळी 99 साली आपण जी आणली ती आता 15 ते 20 वर्ष मंत्रिमंडळ आणि त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं भविष्यकाळ कशा पद्धतीने बघता? असं याच्यामध्ये यंगर जनरेशन आम्ही तयार करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मुख्य आर पाटील यांना आम्ही फार पुढं केलेलं होतं आणि त्यांच्याकडनं अपेक्षाही जास्त होत्या, आमच्यावर त्या समाजाच्या होत्या. आणि त्या अपेक्षेची पूर्तता करण्याच्या संबंधीचे त्यांचे प्रयत्न होते. दुर्दैव आहे, असाध्य रोगानं ते गेले. आता आम्ही जी साधारणतः पिढी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये जयंतराव पाटील असतील की ज्यांचा अभ्यास आहे, स्वतः टेक्नोक्रॅट आहे, प्रश्नाच्या संबंधीची जाण चांगली आहे
आणि कष्ट करण्याच्या संबंधीची तयारी आहे. दिलीप पाटील वाचन चांगलं आहे, प्रशासन कौशल्य आहे हे त्यांनी मंत्री असताना दाखवलं. एखादी जबाबदारी पडली तर ती प्रामाणिकपणे पार पाडण्याच्या संबंधीची त्यांची तयारी आहे. त्यांच्यासारखा नेता आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. जयदत्त क्षीरसागरसारखं लहान समाजातला पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कपॅसिटी उत्तम असलेली आणि एखादी जबाबदारी पडली तर ती उत्तम कष्ट करून पार पाडण्याच्या संबंधीची कुवत असलेली. याच्याशिवाय आता अजित पवार, त्याच्यानंतर तटकरे, या सगळ्यांच्यातसुद्धा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कपॅसिटी अतिशय उत्तम आहे. यात म्हणजे तटकरे आणि यांचं विधिमंडळातला परफॉर्मन्सही चांगला आहे. दुर्दैवानं त्यांच्यावर काही आरोप झालेले आहेत. आमचा त्याच्यातला दृष्टिकोन असा आहे की आम्ही त्याच्या खोलात गेलेलो आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की त्याच्यात जे काही आरोप झालेले त्याच्यात काही वास्तवचित्र नाही. पण ठीक आहे, ज्या वेळेला आपण चौकशा सुरू होतात त्यावेळेला चौकशीच्या संबंधीचं संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपण थोडीशी काळजी घेऊन त्या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत बघितलं पाहिजे. आणि म्हणून आपले छगन भुजबळ असतील किंवा ह्या दोघा तिघांच्याबद्दल उलटी सुलटी चर्चा. आजच छगन भुजबळांचं एक स्टेटमेंट मी वाचलं की ह्या कारणानं माझ्याबद्दल हा टार्गेट कसं केलं जातं आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आज ना उद्या स्पष्ट होतील आणि ते जे सांगत आहेत त्या आधारावर एकदा गोष्टी सिद्ध झाल्या तर मग यांच्यासह आम्ही जी टीम तयार करतो आहे त्या टीमला उद्या महाराष्ट्र चालवण्याच्या संबंधीची त्यांच्यात कुवत आहे. हा जो आमचा निष्कर्ष आहे तो योग्य ठरेल. आता याच्याशिवाय आणखीनही आम्ही आता याच्यात लक्ष घातलं आहे. आणि आता धनंजय मुंडे एक लहान समाजातला तरुण माणूस, संधी दिली, फिरतो आहे, लोकांच्यात भेटतो आहे, पार्लमेंटची परफॉर्मन्स चांगला आहे, अभ्यास करण्याची तयारी आहे. तर ही अशी जी आम्ही एक सवन नेतृत्वाची फळी उभी करतो आहे, आमचा सगळा विश्वास भरोसा अशावर हे जे मी सांगितले तुम्हाला काही प्रातिनिधिक नावं सांगितली, असे अनेक लोक प्रत्येक जिल्ह्यात आहेत, प्रत्येक तालुक्यात आहेत आणि त्या तालुक्यात आणि जिल्ह्यात काम करणाऱ्यांशी आमचा सुसंवाद आहे. तर सगळ्यांनाच एकदम संधी देता येत नाही आणि विशेषतः आपण अपोजिशनमध्ये असताना संधी देण्याच्यासाठी मर्यादा येतात काही काळात, मर्यादित जागा असल्यामुळे आणि त्यामुळे त्या सगळ्यांनाच एकदम प्रोजेक्शन मिळत नाही. पण ते सगळेजण त्यांच्या भागामध्ये, त्यांच्या परिसरामध्ये लोकांच्याशी समरसून काम करत आहेत आणि त्यांची लिडरशिप ही आज ना उद्या एस्टॅब्लिश होऊन लोकमान्यता त्याला मिळेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. पण मी लगेचच हा पक्ष सवन देशाच्या पातळीवर सर्वत्र प्रस्तुत होईल हा निष्कर्ष मी काढत नाही, त्याला वेळ लागेल. काँग्रेससारखा सुद्धा पक्ष हा सवन देशाच्या पातळीवर जायला वर्षानुवर्ष लागले. भारतीय जनता पार्टी किंवा जुना जनसंघ त्यांनासुद्धा सवन देशाच्या पातळीवर पोचायला जवळपास 50-60 वर्ष त्याला लागली. त्या पद्धतीची उमेदवारी ही NCPला सुद्धा करावी लागेल आणि ती तयारी सुदैवानं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची आहे. एक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतो, तो काहीसा बाळबोध आहे किंवा वाटतोही, पण तो वाटतो लोकांच्या डोक्यात की NCP स्वतःचं अस्तित्व स्वतंत्र कायम राखेल का पुढे? 100% राखेल, त्याच्याबद्दल वाद नाही. NCP हा स्वतंत्र अस्तित्व ठेवूनच पुढे जाणारा पक्ष आहे. तो आता कुठल्या पक्षात सामील होईल, मत होईल वगैरे नाही अशी स्थिती नाही. NCP अन्य पक्षांच्याबरोबर जिथे कार्यक्रम आणि विचारात याच्यात सामंजस्य होईल अशांच्या बरोबर एकत्रित काम करण्याच्यासाठी तयार राहील. कारण मी मगाशी सांगत असताना हा कोऑलिशनच्या पॉलिटिक्सचा जमाना आहे आणि त्या काळामध्ये समविचारी लोकांनी कधी एकत्र यावं आणि त्याची आवश्यकता असली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं असं मला वाटत नाही. आणि NCP तो पर्याय हा पूर्ण सोडून देत नाही. पण NCP आपलं स्वतंत्र अस्तित्व ह्या राखण्याच्या गोष्टीच्या बाबतीत तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाही. आणि मला आनंद आहे की माझ्याहीपेक्षा ही जी नवीन पिढी जी येते तालुका आणि डिस्ट्रिक्ट लेवलला ती या प्रश्नाच्या बाबतीत, या भूमिकेच्या बाबतीत
अत्यंत स्पष्ट आहेत, क्लिअर आहेत. सर 99ला तुम्ही पक्ष स्थापन केला आणि 2003 साली एक दुर्धर अशा आजारानं तुम्हाला ग्रासलं. मात्र तुमच्यातला जो लढवय्या व्यक्तिमत्व आहे ते त्याही आजारावर मात करायला यशस्वी ठरलं. मुख्यतः हा लढाऊपणा किंवा अत्यंत अशा दुर्धर आजारावर आपण मात करू शकतो, ही जी विल पॉवर आहे, हा जो आत्मविश्वास आहे, हा मुळात कुठून आला? आणि आजही तुम्ही इतके तास काम करताना आम्ही बघतो, म्हणजे दिवसातले 14 ते 16 तासापेक्षा जास्त तुम्ही काम करत असता. हे याचं गमक काय आहे हे मला काही कळत नाही. गेली कित्येक वर्ष आपण याच पद्धतीने काम करतो. असे मला प्रकृती चांगली ठेवायची असेल तर अधिक काम करावं लागेल. मी जर स्वस्थ बसलो तर माझ्या प्रकृतीवर परिणाम होईल असं मला वाटतं, एक. आणि नंबर 2, संकटं येतात, रोगराई येते, काही अडचणी येतात, शारीरिक विधा येतात. असं आहे की त्याच्यातही आपण लढलं पाहिजे, त्याच्यावर आपण मात केली पाहिजे, संघर्ष त्याच्याशी केला पाहिजे आणि त्या संघर्षात त्याचा पराजय आपण केला पाहिजे. आणि ही भूमिका आपण ठेवली तर त्याच्यात यश येतं. मी मागेही कुठेतरी सांगितलं की मला डॉक्टरांनी काहीतरी भलतं सांगितलं होतं, पण ते भलतं सांगणाऱ्यांनी जो कालावधी दिला होता त्यापेक्षा आता जवळपास 1 तप जादा होऊन गेलेलं आहे. त्यामुळे मला स्वतःला काही त्याची चिंता वाटत नाही. कमतरता येते, शारीरिक मर्यादा येतात, पण एक घेतलेलं काम तडजोड न करता अखंडपणानं करण्याची तयारी ठेवली. आणि जर काही शारीरिक काही अपाय काही गोष्टीच्यामुळे झाला तर त्या संबंधीच्या ज्या काळज्या घ्यायच्या असतात त्या काळज्या घेऊन त्याच्या मात करण्याची जर मानसिकता ठेवली तर आपण यशस्वी होऊ शकतो. आणि असे मी लोक अनेक पाहिलेत. त्यांच्यापासून मी, कारण माझ्या आईचंच, ती 1952 साली तिला बैलाने मारलं, तिचा पाय मोडला. तो पाय मोडला, तो शेवटी तिच्या पायातला 2 इंच भाग काढायला लागला. तर तिचे पाय असे होते, एक पाय एवढा आणि एक पाय येतो. जन्मावरती कोंबड्या घेऊन नंतर चालली, पण चालली, फिरली, कुठल्याही प्रकारच्या कामाला तिने कधी मागं पाहिलं नाही. त्या संकटावर सुद्धा तिने मात केली. आता हे मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलं तर काहीतरी शिकलं पाहिजे ना. मला स्वतःला त्याची चिंता वाटत नाही. सर राजकारण 50 वर्ष तुम्ही सक्रिय राजकारणात सातत्यानं आहात, पण या टप्प्यावर जर आपण विचार केला, जर तुम्ही राजकारणी झाला नसतात तर शरद पवार काय झाले असते? म्हणजे खरं तर आम्हाला असा विचारच करता येत नाही की पवार साहेब आणि राजकारण हे दोन्ही वेगळं काढता येत नाही. पण समजा जर चॉईस तुम्हाला मिळाला असता किंवा राजकारणात तुम्ही आला नसतात तर काय झालं असतं? मी मोठा उद्योजक झालो असतो. काय प्रकारचा उद्योग तुम्हाला करायला आवडला असतं? समज या देशाला काहीतरी मदत करेल अशा प्रकारची निर्मिती ही करण्याच्या संबंधीची उभारणी मी नक्की केली असती. सर दरम्यानच्या काळात 50 वर्षाच्या काळामध्ये जी जी व्यक्तिमत्व तुमच्या आयुष्यात आली, त्यांचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर राहिला, त्यांना जवळून पाहण्याची संधी तुम्हाला मिळाली, त्या सगळ्यांना कुठेतरी एक नोंदवून ठेवावं अशी एक इच्छा तुमची गेल्या काळामध्ये तुम्ही एकदा सहज गप्पा मारताना बोलून दाखवली होती. तर असं काही येत्या काळामध्ये आमच्यासमोर येईल का, पुस्तक रूपानं किंवा डॉक्युमेंट? असं वाटतं मी एक आत्ता पुस्तक एक डिक्टेट केलं आहे, त्याच्यामध्ये हे आपल्या तुमच्याशी बोललेल्या बऱ्याचशा गोष्टी तर येतील, पण बऱ्याचशा व्यक्ती त्याच्यात ज्या माझ्या आयुष्यात आल्या आणि ज्यांची जवळीक माझी झाली अशांच्यात. मग त्याच्यात यशवंतराव चव्हाण आहेत, गांधी घराण्यातल्या व्यक्ती आहेत, त्याच्यामध्ये वसंतदादा पाटील आहेत, वसंतराव नाईक आहेत, त्याच्यामध्ये आबासाहेब कुलकर्णी आहेत, त्याच्यामध्ये दिलीप कुमार असेल, त्याच्यामध्ये आणखीन कोण कोण, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक व्यक्ती त्याच्यामध्ये उद्योजक आहेत. म्हणजे राहुल बजाज असेल की आणखीन कोणी असतील, या सगळ्यांना मी लिखित केलेलं आहे. ते तुमचं आत्मकथन म्हणता येईल पूर्ण? माहिती नाही, म्हणजे फारशी म्हणता येईल. म्हणजे मला जे वाटलं, जे आठवलं, आणि त्याच्यापेक्षा खूप लिहिण्यासारखं आहे, पण शेवटी त्याची साईजसुद्धा काय असावी ह्याचा मर्यादा लागतं. एक शेवटचं फक्त, जय महाराष्ट्रशी बोलताना आपण एवढा वेळ आम्हाला आज दिलात आणि आपल्या आयुष्याच्या सगळ्या महत्त्वाच्या घटनांवर भाष्य केलं. जय महाराष्ट्राच्या वतीने मी आपल्याला अभिष्टचिंतन करतो आपल्या अमृत महोत्सवानिमित्त आणि इथेच थांबतो. नमस्कार, धन्यवाद. आभारी. या जपानचा फोटो याच्यात असेल होते, म्हणजे मी जे तुम्हाला म्हणलं की जे आम्हाला पाठवलं बाहेर बाईंनी आणि वेगवेगळ्या लोकांना आहे का नाही कोणाचं. हा जपानचा प्राईम मिनिस्टर नारायण दत्त तिवारी, मी कंटिन्यू रोलिंग. हा